त्यांनी गावची वेस ओलांडली की मागून काठीचा आणि घुंगराचा आवाज यायचा. मालक म्हणायचे शिवशंकर त्याचं रक्षण करतो. मग ते पूजा करून परत येईपर्यंत काठीन घुंगराचा आवाज त्यांची सोबत करायचा. आजींनी सांगितला होता तसाच काठीचा आणि घुंगराचा आवाज आहे. किती धीर आलाय मला. आई काळूबाई, थँक्यू सो मच. काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं. काठीचा आणि घुंगराचा आवाज बंद झालाय. हो, म्हणजे मी पोचले. इथे काळोखात तर काहीच दिसत नाहीये. अरे देवा, मी चुकले तर नाही? सुगंध तर इथेच येतोय, चौथरा दिसत नाहीये. नाव तुझं मंतरलं ग, तुझं पार्वतीचं अवतरलं ग, हुरहुरला भेटीला आतुरलं ग, देवी तुझ्या दर्शनात दुःख सरलं ग. काळू देवी आईचा गजर ग, तिचा सोनेरी मायेचा पदर ग. आदिशक्ती अंबा तू सत्तुबाची, तिला साऱ्यांचीच आहे खबर ग. आई माझी आज आई माझी काळूबाई ओळख ग. आई माझी आई काळूबाई, केवढा दिव्य अनुभव दिलायस तू मला. मी आयुष्यभर विसरू नाही शकणार हे. तुझी कृपा अशीच राहू दे माझ्यावर, अगदी नेहमी. आता काय करायचंय? हा, प्रसादासाठी दूध काढून घ्यायचंय.
अजून कशी आली नाही हो आर्या? तिला जमलं असेल ना हो सगळं? म्हणजे वेडवाकडं काही होणार नाही ना मग? सुशील, अगं नका का असं म्हण. अगं असं बोलणं म्हणजे काळूमाईवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. हे बघ, आजपर्यंत इतक्या वेळेला काळूमाईनं वाचवलंय ना पोरीला. यावेळी बी येईल ती सुखरू. चल. आजी, काकू, तुम्ही दोघे अजून जाग्या कशा? काही हवंय का तुम्हाला? उद्या तुझं लगीन आहे ना, म्हणजे सही बरोबर तुझं लगीन होणार आहे हे पचतच नाहीये बघ. आर्याच तुझी जन्माची जोडीदार आहे. परत एकदा विचार कर. आता वेळ निघून गेली. आर्या कुठे? आत आहे. झोपली. मगाशी नक्की? आत्ता झोप लागलीये तिला. उठवू का? नाही, नको. काय बोलायचंय का तिच्याशी? नाही, मी आलोच. माझ्या मनात एक गोष्ट राहून राहून यायला लागली हो. ते काठीचा आणि घुंगराचा आवाज ऐकून ती मागवळून बघणार नाही ना हो? काठीचा आणि घुंगराचा आवाज पुन्हा सुरू झालाय. आता या आवाजाची सोबत आहे मला. मालते, ती आली का परत? आता हे तुम्ही मलाच विचारा. तुम्ही गेलेलात ना तिच्या मागं? निसटली वाटतं परत तुमच्या हातून ती. काय सारखी सारखी रीतीसारखी निसटायला लागल्या, काय कळणार झालंय बघ. एवढी समधी तयारी केली होती मी. येऊ ए, कुठे आहे? काय? अहो दादा, इथपर्यंत दिसली होती तर गायब झाली काय माहिती. मग पुढं काय झालं? पुढं काय? ते धुक्यात गेली ती गेलीच. समधीकडे शोधलं पण कुठं बी नाही. एवढं धुकं कुठून आला अचानक काही कळलंच नाही. पण ती तिथं बी नाहीये आणि घरात बी नाहीये. मग ती गेली तरी कुठं? मला बी काय कळना. ती जंगलातून अशी गायब कुठे झाली अचानक? ती पूजेचं सामान घेऊन जंगलात काय करायला आली असेल? नक्की बेत तरी काय आहे तिचा? पोचलीस का? मी जाऊ का परत? एकदा गावात आले की मागून तो आवाज विचारायचा, पोचलास का रे गावात? जाऊ का मी? त्या आवाजाची तशी अटच होती ना. मागं वळून बघायचं नाही. जाशील ना? मी इथंच आहे.
तुम्ही तुम्ही यांनीच घरी आणलं तुला. वाटत बेशुद्ध पडल्या होत्या. गावात 1-2 वेळा बघितलं तो यांना अमोघराजांसोबत. पाटलांच्या सूनबाई आहेत म्हटल्यावर मग इथंच घेऊन आलो बघा. त्यांची एक वस्तू आहे ती एवढी घ्या. ती घ्या ठेवा. आजी ह्या दूध लय उपकार झाले बघा तुमचे. अहो उपकार काय त्यात, माझं कामच आहे ती. बर येतो. जय शंभू नारायण. काळू महिनच धाडला त्याला. साधा सुद्धा माणूस नव्हता तो. नक्कीच नाही. म्हणजे खूप संकटांना तोंड देत पौष पौर्णिमेची सेवा पार पाडली आहे. संकट? अगं काय? हो पण परत येताना मात्र माझ्याकडून चूक झाली. सुख? अगं बाई म्हणजे तुम्ही मला बजावलं होतं काठी आणि घुंगराचा आवाज तुला सोबत कर. होय. आणि गावाच्या वेशीपर्यंत पोचल्यावर तो आवाज विचारेल की पोचलीस का तू? जाऊ मी परत? आणि तेव्हा फक्त हो म्हणायचंय, मागे वळून नाही पाहायचं. पण तू मागे वळून पाहिलंस काय? हो, मला तुमचं म्हणणं आठवलं पण मला राहवलं नाही आणि म्हणून मी मागे वळून पाहिलं. आणि मग मला एक भव्य आणि दिव्य नागाचं दर्शन झालं. आई म्हणजे तो माणूस? नाग, महादेवाचा दूत. म्हणजे तोच राखण करत होता. त्यानं मालकांना साथ दिली आणि आता तुला. पण तू अट मोडाया नको होतीस. बरोबर आहे आजी. पण त्यांचं तेजस्वी रूप पाहून भारावून गेले मी. तेच सहन नाही झालं मला आणि मी बेशुद्ध पडले. अगं म्हणूनच अट होती ना ती. अगं ते दिव्य दर्शन आपल्यासारख्या सामान्यांना पेलवणार नाहीये. काळू महिनच वाचवलं बघ तुला. म्हणजे जीवावर बेतलं होतं ते बेशुद्ध होण्यावर निभावलं. खरंय. पोरी, देव सुद्धा आपल्या खास भक्तासाठी राखणदाराच्या रूपात येतो. आणि त्याचं ते रूप दुसऱ्या कोणी पाहिलं तर देव आणि भक्त यांच्या नात्याला तडा जातो बघ. आणि मग गावभर नको त्या चर्चा, भक्ताच्या भक्तीबद्दल संशय, आणि मग भक्ताला विनाकारण त्रास होतो बघ. आणि म्हणून कुठलं बी व्रत करताना किंवा सेवा करताना काटेकोर नियम आणि अटी दिलेल्या असतात आणि त्या समध्या पाळाव्याच लागतात. हे बघ, देव आणि भक्त यांचं नातं हृदयाचं असतं आणि म्हणून ते गुप्तच ठेवावं लागतं. पटतंय ना? ती गुप्तता पाळेल आजी. बघ, काळूबाईने तुझ्याकडनं सेवा करून घेतली आणि हे दूध बी तू आणलंस. अष्टमीच्या दिवशी याच दुधाचा नैवेद्य करून देवळात दाखवेन. पण हे दूध 8 दिवस कसं टिकणार? आता चंद्रप्रकाशात तयार झालेलं दैवी दूध आहे ते वर्षानुवर्ष टिकतं बघ. पण काय ग, तो चौथरा, तो कलश, ती चंद्रप्रकाशाची धार, कसा होता तो अनुभव? अलौकिक, एवढंच म्हणेन. तो चंद्रप्रकाश, तो चौथरा, तो कलश, हे सगळं आयुष्यभर नाही विसरणार मी. अजूनही मला असंच वाटतंय की मी त्या चंद्रप्रकाशात उभी आहे.
आपली पौष पौर्णिमेची सेवा पूर्ण झाली आणि दरवर्षी पौष पौर्णिमेची ही सेवा मी कर. होय. आणि दरवर्षी तुला नवीन नवीन अनुभव येईल. म्हणजे म्हणजे मालक म्हणायचे कशा व्यतिरिक्त बरंच काही दडवून ठेवलंय त्या चौथऱ्यांना आपल्या पोटात. काळ पुढे सरकत तसं एक एक रहस्य उलगडे. काम झालंय साहेब. लय जोखमीचं होतं, पण अख्खा मंडप उडल अशी सुरणपेरणी केली आहे. उद्या सकाळच्या कार्यक्रमात स्फोट झाला ना, उपमुख्यमंत्रीपदाचा दावेदारच नाही तर अख्ख्या पाटील फॅमिलीचा स्फोट होणार आहे. मी तुमचा मार्ग मोकळा झाला. ठेवतो साहेब. उपरणं रेडी आहे तुझं. मी का करतेस हे सगळं? मुद्दाम करतेस ना? हे लग्न माझ्या पुढाकाराने ठरले, मग हे सगळं करायला नको. आणि तसंही तुझ्यासाठी हक्काने पर्सनल काहीतरी करायची माझी ही शेवटची संधी आहे. यापुढे सगळं सही करणार. असं नको बघूस. का नको बघू? कारण आपलं नातं बदललंय आता. त्याच विचारानं रात्रभर जागरण झालंय ना तुझं? माझं की तुझं? नाही, कारण तुझेही डोळे जागरणाचेच दिसते. मला मान्य नाहीये हे सगळं. तुम्हाला जबरदस्ती हे लग्न करायला लावतोस.